प्रत्येकाला वेगवेगळे छंद असतात आणि ते पूर्ण करण्यासाठीही काही करण्याची तयारी असते. असाच आगळा वेगळा छंद जोपासला आहे अहमदनगर येथील शहाजान शेख या शिक्षकाने. छंद आहे राष्ट्रीय प्रतीकांचा सन्मान करणे. छंदाची सुरुवात मजेशीर आहे. तीच गावातील सहकारी सोसायटीच्या भिंतीवर 2003 साली झालेली चूक दुरुस्त करण्यात केलेली चालढकल ही सुरुवात 2008 मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी माननीय डॉक्टर अलबगन साहेब यांनी घेतलेली दखल ही यशाची सुरुवात ते राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार हा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. या छंदाचा एक भाग म्हणून अनेक वर्षापासून तिरंगा सन्मान मोहीमही या शिक्षकाकडून राबविली जाते. ही मोहीम राज्यात व देशात राबविली जावी यासाठी सर्व पातळीवर प्रयत्न चालू आहेत. यासाठी मन की बात या माननीय प्रधानमंत्र्याच्या कार्यक्रमात माहिती पाठवलेली असून अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्र्यांनाही पत्रव्यवहार केलेला आहे. यावर्षी भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त यावर नक्कीच निर्णय होईल अशा आशावाद त्यांना आहे. 15 अगस्त को अपने डीपी पर तिरंगा लगाओ या ना लगाओ. 15 अगस्त को अपनी डीपी पर तिरंगा लगाओ या ना लगाओ, लेकिन 16 अगस्त की सुबह तिरंगे को जमीन पर गिरने मत देना या विचारानं मागील 20 वर्षापासून शेख सर तिरंगा सन्मान मोहीम राबवतात. या उपक्रमात ते 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी व 15 ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनी तसेच वर्षभर कुठेही पडलेले राष्ट्रध्वज गोळा करतात व शेवटी तहसील कार्यालयात जमा करतात. यासाठी त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे. शेख सर हे तसे बिनानुदानित शाळेतील शिक्षक असल्यानं अनेकदा आर्थिक अडचणींनाही सामोरं जावं लागत असे. परंतु अशा वेळी त्यांना भक्कम साथ दिली त्यांचे बंधू डॉक्टर मुख्तार सर व जहांगीर, तसेच पत्नी शबाना शेख, महाराष्ट्र टाइम्सचे वार्ताहर व गुरुवर्य माननीय श्रीराम जोशी सर, तसेच विजयसिंह होलम सर यांनी असे ते आवर्जून सांगतात. अशा या उपक्रमशील व देशप्रेमी शिक्षकाला मी प्राध्यापक सतीश शिर्के आपल्या सर्वांच्या वतीनं मानाचा मुजरा करतो. दे सलामी इस तिरंगे को जिससे तेरी शान है. दे सलामी इस तिरंगे को जिससे तेरी शान है. सर हमेशा ऊंचा रखना इसका जब तक दिल में जान है. जब तक दिल में जान है. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.